काय बघता? आता नाही बघत मग कोणाकडे बघत दुसऱ्याकडे बघत काय? तुझ्याकडे पाहिलेलं बी तुला दुःख लागत आहे, मग असं गावात जाऊन बघत जाऊ का काही बी? सकाळ सकाळी. अरे सकाळ असू नाही तर दुपार असू, मी का दुसऱ्याकडे बघतो का? बायको आहे का कोणी? अहो मला ते नाही म्हणायचं. तर भाऊ लग्नाला आलाय, त्याच्या लग्नाचं बघा जरा काहीतरी. अरे काय याला मग त्या उद्योगात पडायचे? आपण दोघे ती झोपत कुंकडची कुंकड खायला अडचण करीत बसायची, त्याची बायको सांभाळून दुनिया करण. ऊन फिरायला लागले की तू नुसतंच फिरू दे पुढे. अरे बारीक आहे अजून, ते काय लय मोठा झाला काय, त्याला काय अक्कल आहे बायको सांभाळायची? अक्कल नाही का? मग मलाच किती वर्ष नव्हती तर त्याला कुठून आली लगेच लगेच? अहो, आजकालचा जमाना कसा आहे तुम्हाला कळत कसं नाही? काय झालं जमान्याला? आता ना मी गावात बी जायचं बंद करणार आहे आता. खरं मित्र चिडवायला लागले मला, बिगर लागण्याचं म्हणून. मला लागलं काय करणार म्हणजे आताची आता काय? आणि मग ती काय बाजाराहून काय भाजीपाला आणायची काय जाऊ? हे मला बाकी माहित नाही, मला लग्न करायचं म्हणजे करायचं. याला भानगडीत पडत होता अक्षय. भानगडी अजून अजून लय बारीक आहे तू, याला सांग की. काय बारीक आहे, अजून 2-3 वर्षांनी जाईन मी म्हातारा होऊन. नाही भाऊजी, तुम्ही नका काळजी करू, मी बघते तुमच्यासाठी पोरगी. कधी बघता कधी? नुसतं बघते म्हणतात, कधी बघतो? मी माझ्या बहिणीला फोन करते आणि तिला बोलवून घेते. त्यांच्याकडे कोणी ओळखीचं असलं तर विचारते. मग हे आधीच कमून नाही केलं मग तुम्ही, आता पर मला पर नको नको करून ठेवलंय. आता करते ना, कशाला चिडता तुम्ही? अरे पण एवढा काय असं उतावळा झालाय? ते आता तू झालं ना लग्न? अरे माय झालंय म्हणजे काय, माय लवकर झालं होतं काय? मग मग मला ठेवतो इतके दिवस. अरे पण मग त्याची अक्कल पाहिजे, लग्न केलं तुला बायको सांभाळता आली पाहिजे. सांभाळेन मी. लग्न केलं रीन मला अक्कल. असं बोंबलत हिंडतो गावात आणि काम कोण करायचं? आणि ती खाईन काय? मग घरी काय खायला नाही का आपल्या? अरे घरी लाख आहे, पण तुला बी अक्कल पाहिजे, बायको केल्यावर कशी सांभाळावं लागत ती कशी नाही. अहो मी काय म्हणते, लग्न झाले ना आपाप अक्कल येईल त्याला. वहिनीला त्याच्यामध्ये तर- वज पडलं ना खांद्यावर, बरोबर चालू होते. तुला अक्कल दाढ उगालेली? बघ बरं. अरे आताची फुटली ती दाढ उलची, जरा चांगली वर येऊ दे, काय लग्नाच्या याच्यात पडत? नाही नाही, मला लग्न करायचं आता सांगतो. तू ना आधीच आकलीची होका चुकी. आता इथं उगा तू काही नको बोलू. आणि नाचतानी कोटार नको वाढू, तू मोखर माझ्या डोक्याला नको चेशीन करू. म्हणजे तू लग्न लावून नाही देणार का माझं? अरे देतो, पण जरा सोयी सोयी निघी, असं काय पार याच्यावर आलाय गुडघ्यावर आल्यावानी. जरा. वहिनी. मी लावून देते. हा, तुम्ही काय हो त्याच्या, ते एक तर तुम्ही 2, ते 3, तर तुम्ही 4 वाढवायचंय का? समजून सांगा, नाही तर कुठेतरी निघून जाईन, घरी नाही. जायचं नाही. हा, नाही नाही भाऊजी, अरे मी हे बघते तुमचं. सकाळ जाता तर संध्याकाळी घरी येत याचं लग्न करायला निघाली तू. मग लग्न केलं मी घरीच थांबन ना, मी माय बायको. मग जाणार नाही ना कुठं? नाही. नक्की का? हा, पण ते काम बी करणार नाही. हा मग मला थोडा विचार करायचा त्या गोष्टी, लग्नाबद्दल तू या. भाऊजी कोणतं काम करणार नाही, म्हणजे घरातली कामं बाहेरची रानातली कामं तुम्हाला करावं लागते, तर मी पोरगी बघते बघा. मग ते करीन ना, आम्ही जोडीन करू ना. हा, नाही तर असं बोंबलत फिरल्यावर मग कसं मलाच नाव ठेवतील लोक. मग तुम्ही जोडीन काम करा आणि मी गावात जात जाईन. तू हा, जा. मग काय अडचण? हा. मग बघ रे कॅलपूर. हा चालते, हा, मी होऊन दे. फोन करते माझ्या. लग्नच करायचे ना? हा, मग एक काम करा, आता कामाला लाग जा. बरोबर. आणि टचून काय म्हणायचं बरं का? ते वहिनी तेवढं हो करते म्हणले ना, माझ्यावर विश्वास आहे का नाही? फक्त तुमच्यावर आहे, माझ्या भावावर. माझ्यावर आहे ना. नुसतं करून देतो म्हणतो. वहिनी तरी डोकं चालवलंय. ती वहिनी हुशार आहे तू यासारखीच. दोघं फास्टर आहे तुम्ही. मग कामाला लागा आता, बस. बर. हा, लग्न तेवढं- करायचं ना तुला? हा, हा. हा मग निघ. मी एक काम करतो, ह्याला पुढं लावलाय पण ह्यो हम्म. काम करतोय का मला बघू दे. हा तेवढं बघून नाहीतर घ्या. नाही केलं नाही याचं लग्न नाही फिरणं नाही. बरं, चालते हा. जा, काम करून घ्या त्याच्याकून. हा, काम करून घेतो. कामाच्या याने तरी लग्नाच्या याने करण काम. फोनच लावते आता, या दिराने लय वैताग दिलाय. हॅलो, हा मी बोलते. कशी आहेस? बरी आहेस ना? हा मी पण बरी आहे. आणि ऐक ना, अगं तुला सांगितलं नव्हतंय माझ्या दिराचं, अगं लय येड्यावानी करायला लागलेत ते. अगं पुरीचं. हा ना, बरं झालं बाई. काय निघालीस होय? बरोबर, म्हणजे अर्ध्या रस्त्यात आलीस? बरं बरं, ठीक आहे चालते. अगो बाया, बरं ठीक आहे ठेवते. इथं आली आणि मी तुला फोन लावलाय. आली बाया. काय बरी का? हा बरी आहे मी. काय खोटं बोलतीस ग? मला म्हणले अर्ध्या रस्त्यात गेटवर येऊन थांबलीस. म्हटलं जरा तुला सरप्राईज द्यावा, पण तू लगेच बघितलं. ही पोरगी काय हा बरी? हा नाही, मैत्रीण आहे का असं म्हणायचं? हा हा, हा मैत्रीणच हा, आहे. नाही छान आहे. हम्म. हा. बस ना. नाव काय बाई तुझं? माझं सोनं. हा का? हा, तिला बसवू दिनास. बस ना खाली. तू एवढी लगेच तुझ्या धीराच्या नादाने बावळ. हा. मोठी बहीण आहे हा, ना माझी तुझी? मोठी बहीण. हा. कशात बरे आहेत का? हो मी बरी आहे. हा. शिक्षण काय झालंय तुझं? 12वी. शिक्षण बारावी चांगलं झालंय? झालेलं हा आहे. ना?
बहिणी माझी आता तू हा, पहिल्यांदा पण- आली ना त्याच्यामुळे विचारते हा. हं. घरी कोण असते? आई वडील भाऊ बहीण हा का? हा सर्वजण. तिच्या वडिलांनी पण मेवणी बाई का आलेत आहे का आत्ताच आली? आत्ताच आलेत काय? हा. भाजी भाजी. मेवणीला बी लय बाप- फोन करूच तर दमकी आलीच काय मेवणी असं आहे काय हा तुमचं हा, काम हा. आम्ही करावा नाही, नाही. तुम्ही आमच्यावर देण ठेवा तसे तुम्ही हुशार आहेत हो हा तसं काय अडचणी तेव्हा बरं झालं ना मग चांगले ना? हा मग तशी म्हणजे चांगली ती, सगळे चांगले घरचे. हा, मग विच- अगं, हो, नाही, होईन, होईन, ते सगळं आहे. होणार. पण तिचं कसं आहे कुणी आलं का ती लय चौकशा करते बा तिला सवयच लागली मला कसं आहे बाहेरचं कुणी आलं ना लय आपलं आपलं वाटतंय. हा. किती गप्पा मारून किती नाही असं होतं. हाय का नाही ग? ही बरीच्या सगळं पण मी लईच गप्पा मारते का नाही ग? असं स्वभाव आहे. मी आता 8 दिवस तुमच्यापाशी हा. राहायची, गप्पा मारायची. हा ते आहे ना तो आमचा भाऊ आहे भाऊ या इथं दीर छोटा. बरी आहे. बस बस तू ए, ए. हा, बरं ऐका ना, जरा गप्प बस ना. चहा बनवते तिला. हा, ये चल ना छान. तू, हा चला. मेवणी बाई चला ना चहा प्या ना तुझ्या नवऱ्याला तर लय गडबड मला ऐका. चहा पाहिजे. अहो किती दिवसांनी आलात काय तुम्हाला कळण का नाही हो चल. मान पान कोणी चला. ठेवायचं दाजीन ठेवायचं चला. नाही मग कोणी अगं गप्पा मारलं तू जरा मी आले, चहा नाश्ता करते. तुझ्या आवडीला मैत्रीण सांगते. हा हा. चांगला घट्ट दुधात ठेव वहिनी, हा? अच्छा, मी चांगला चहा करायला होतो आराम करू का झोपू का? ए, व्यवस्थित हा? हा, मी चहा घेतो, बरं का? प्रवास चांगला झाला ना हा? हो. नाही हे काय आहे? नाही, मग एका जागेवर बस ना आता कोण इकडे तिकडे सरकते ते मला भरपूर जागा लागतो. तुम्ही जरा साईडला बसा. मी नाश्ता काय आवडतं नाश्त्याला? तुम्हाला जे आवडेल ते बनवा, हा? माझं काही नाही तसं. हा लाभ घेऊन जाता का? नाही ग काय करायचं? हा. मी बनवून आणते. बरं ठीक नाश्ता, आहे. चहा. हो हो चालेल ठीक आहे. तुमचं नाव? माझं नाव आहे अक्षय हा का? आणि वाव. तुझं सोनल. अयो किती भारी नाव आहे. सोनल सोनल अक्षय हा हा? सोनलाक्षी हे म्हणजे काय? नाही नाव भारी आहे ना सोनल हा, हा. हा? मी काय म्हणतो हे नाही काय? ब- माझ्या कपड्यांना हात नका लाव. नाही मला बी अशी पॅन्ट घ्यायची भारी आहे पॅन्ट मला आवडतं असं दुकानात भेटते ना. हा का म्हणजे लग्नानंतर बी असंच घालणार पॅन्ट हो मला आवडते. अजून माझ्या लग्नाला वेळ आहे. हा नाही वेळ आहे अजून जमाचं करायचं अहो, अहो, असं नका करू. तुम्ही पाहुण्यांना असा त्रास देता का? आम्ही जाऊ का आले असे? नाही पाहुणे पण मी आवडतो का कसं तुम्ही दिसत कसं आवडेल मला? काय गरज आहे आवडायची? आताशे पण चांगले आहेत तुम्ही. हा, मस्त हँडसम आहे, मस्त हिरोगत. अयो हिरोगत मला आतापर्यंत कोणती पोरगी अशी म्हणलीच नाही हिरोगत आहे. हा का? हा बरं ना, आपण ना मैत्री कर. मैत्री हा मला तर लग्न करायचं हे काय म्हणते मैत्री करू अच्छा आता पहिली मैत्री नंतर म्हणजे लग्न. तुमचंही लग्न नाही झालं? नाही ना अजून हा होईल होईल, लवकर होईल. मला बोलवा बरं का लग्नाला. मस्त आपण ना, मी तुमच्या लग्नामध्ये डान्स कर. तूने मुझे देखा, मैंने तुझे देखा. हे काय डोक्यावर पडले तिच्यात लग्न ती नाचन म्हणते वहिनी दादा वहिनी दादा मी काय नाही केलं. मी काय केलं? मी काय नाही केलं. काहीच नाही. ही हा डोक्या बिक्या पडला काय काय मी नाही ती पडली वाटतं कस काय येताना कुठं आदळले बिदळले होते काय अहो अरे पण काय झालंय ती म्हणते तुझ्या लग्नात मीच नाचन म्हणे आणि ही कस काय हिच्याच लग्नात नाचन आम्ही दोघं नवरा बायको असो ना काय लग्नात काय बोलतोय? नवरा बायको म्हणजे मी कशा बायको होणार? अगं माझं ऐक तर म्हणजे? तुला असं झालं तुझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं हिच्यासाठी मुलगा बघा आता ह्याला पण मुलगी बघायला ताईने सांगितलं होतं मग मी म्हणलं तुलाच आणावं जर तुमची ओळख झाली मैत्री झाली तर पुढं अरे बापरे, हे सांगायचं ना मला अगोदर. असं कसं करू शकते मंगल तू? अगं तुझ्या वडिलांनी सांगितलं होतं मला म्हणलं जरा काय मुलगा आहे तू पण छान आहे त्याला आवडलं तर करून यांची तर काही कमी नाही ना ओ, ते खरं आहे, पण तुम्हाला एका शब्दाने बोलले असते तर मी त्याच्यावर निर्णय काहीतरी घेतला असता. आणि हा भाऊ चळ्यागत करतो इथं आल्यापासून. अगं, नाही, नाही, काय होतंय ते सध्या लग्नाच्या गडबडीत अहो, पण झालं एवढं- असं चुकून काहीतरी काय एवढं हे- राम 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 सरपंच. चालेल. काय नाही राजाभाऊ तुम्ही मला एक सांगितलं होतं हा 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 पोराला पोरगी बघा हा त्यांना मी सगळी माहिती ते तुम्हाला ओळखते बर पाहुणे हा 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 तर तयार आहेत ते पोरगी द्यायला असं आहे का हो ते सरपंच असं झालंय हा. ती मेवणी हा. मेवणीने काय केलं हा.
बायकोनी फोन केला मी उन्हीला बरं. असं असं आता ह्यो गडी काय थांबावं लागणार तुम्ही म्हणलं नाही अहो, काय तो करू सकाळी राहिले. काय सांगावं लय आयटी पाहिजे आला तू म्हणले काम करीना काय करीना मला फोन केला हा मग ती कामं करीन आणि काय मग ती काय झालं मी उन्ही पाहुणे लय चांगली असं आहे का हा एकदम भारी आणि मुलगी पण चांगली 12वी शिकलेली आहे हा. पण लय कामदारी लय चांगली मुलगी आहे. अहो पण आता आणलंय ना स्थळ ताई सांग ना ती काय त्यांना मुलगी आहे, स्थळ आणलंय सरपंच. का? हा, हा, स्थळ ऐक ना असं तुझं नाव काय सोनाली का काय हो, सोनू. चुकलं बरं का आमचं मी तुला स्पष्ट सांगायला पाहिजे होतं खरं तिने पण सांगायला पाहिजे तुला काय झालंय आमचा दीर लग्नाचा राहिलेला आहे तर तसा तो खूप चांगला आहे हा. तर आता हे म्हणलं तुमच्या गावचे सरपंच आहेत ना. हा. सरपंच तुम्ही सांगा ही माझी मैत्रीण ना हा. हिच्यासोबत मी आली मग हा. ह्यांचा काय फोनवर विषय झाला ह्यांनी मला सांगायचं ना माझ्या भावासाठी किंवा माझ्या बहिणीच्या दिरासाठी मी स्थळ बघते ह्यांनी काहीच बोलले नाही इथं आले डायरेक्ट म्हणते तू मला मागणी घालायला लागले नाही म्हणजे मला हा पसंत आहे का अरे मग सांगितलं का नाही तिला अहो मी काय म्हटलं ती इथं आल्यावर मैत्री होईल मग नंतर बघू सांगू पण ह्यांना लय घाईच ते लयच उतावळ्या नवरान गुडघ्याला पाशी घातले नाही, तसं काही नाही बरं का जर ए बाई तुला जर मुलगा जर पसंत जर असेल ना तर मी त्या पाहुण्यांना सांगेन दुसरी सोयरी बघू हा हो. ताई, तसं पण तुला जर असेल पसंत तर मला निरोप कळवा तुम्ही हा म्हणजे अशी काय आमची बळजबरी नाही आता नाही, सांग बाई. मुली आहे हा. म्हणजे मी सगळं तुमचं बरोबर आहे. परिस्थिती तुमचं सगळं चांगलं आहे हे त्यांना सांगितलं आणि आहेच हा, चांगलं हा, हा. तर मग बघा असं काय करतो असं काय मला ही आवडली ना ही पुरी आवडली का? हा तुला जर आवडली असेल तिला तू आवडला पाहिजे ना. हा, हे महत्वाचं आहे तुला आवडून काय करतो तुमचं काय होतंय ना ते बघा बरं. हा? हा, आम्हाला फोन करा फोन करतो नाही जर जमलं तुमचं तर मग मग आपण ती टाकू आज तिथं. हा. हा? येऊ का मग हा, हा. चालेल. बरं काय तू काय म्हणणं आहे तुला पटतो काय मला बोलायचं ह्याच्याशी बोलायची का हो. ए चला मग आपलं घरात हा. बोलायचंच काय बोलायचं हा, तुम्हाला? जाऊ घरात. आणि येड्या तुला सांगितलं होतं ना चांगलं जरा बोलून घ्या, आता काय माहिती येड्यावानी आहे. करतो नुसतं मला वाटलं तिला माहिती आहे. नाही माहिती पण तुम्ही जा ना घरात. अचानक बरं चल ए, चल चला, घरात. वा, तुम्ही. ताई येडं- आणि आता नीट विचार लई भाऊ चळवण करू नको नाही तू बोला टाकी नाही एखादा आता हिच्या हा. समोर काय सोयी सोयीने जरा हा नाही मी बाहेर आलो ना वाजी ना तुला. बाहेर नको येऊ आता तू नाही, काय नाही, आलं? नाही, हा. नको. तुझ्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का रे तुझा भाऊ सांगतो भाऊजा सांगते की असं नको करू तसं नको करू नाही तसं नाही ते काय झालं माहिती का हम्म. माझे जेवढे मित्र आहेत ना तेवढे सगळ्यांचे लग्न झाले आणि ते मला चिडवतेत नसतं बिगार लागण्याचं आहे बिगार लागण्याचं आहे म्हणून असं काय झालं असेल तर माझ्याकडून चुकून झालं ते त्यासाठी सॉरी ओके काही प्रॉब्लेम नाही तसा तू ते बरं वाटतं म्हणजे तुला कुणी पकडलेलंच नाही वाटतं नाही ना अजून पर्यंत बरं मी काय म्हणतो अरे हसू नका. भाऊ बापरे लग्न झाल्यावर कसं करणार आहे आता एवढं घट्ट हात पकडतोय तू. नाही लग्न झाल्यावर ना आपण ना एकमेक असं घट्ट प्रेम करू हा, संसार बी चांगला करू मला तू आवडतो खरं जे मी ती सांगेल नाही का ते करायचं व्यवस्थित राहायचं व्यवस्थित कामधंदा करायचा हा, बर का हा. हा? मी माझ्या वडिलांशी बोलून घेते हा. मग आपण लग्नाचं बघू हा? हा पण मी खरंच आवडतं ना हा खरंच आवडतो पण जास्त वेळागत करू नका नाहीतर बरं. मी सोडून जाईल नाही 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 हा नाही नाही बरं घ्यायचा का आ? चहा चहा घ्यायचा छान आहे घेत मी पिक्चरला हो अरे यांना जाऊ दे फोन करून सांग म्हणजे आता लग्न झालं हे त्यांना सोबत घेणार आहे नाही नाही हीच तुझ्या डोक्यात प्रॉब्लेम नाही नाही तू मेंटलच आहे नाही, नाही नाही. मला करायचं लग्न. नाही तसं नाही अहो तसं नाही म्हणलं यांना सांगावं लागेल ना बाहेर चाललो म्हणून अहो, तुम्ही आत्ताच्या आता म्हणजे तसं नाही म्हणजे विसरला का सांगावं लागेल ती परत म्हणते कुठे गेली म्हणून म्हणलं बरं बरं सांग जा मग जा. चल दोघं सांगू चहा बी पिऊन मग जाऊ हा, बरं अवघड आहे. पुढं चला हा? आता आम्ही दोघं चाललो पिक्चरला हा? हा हा आता तुही गरज नाही मला गरज नाही हा मंगल मूवी बघायला चाललोय आम्ही हा. हा. मला पण यायचं पिक्चरला. हा कोण याला नाही ती याला कुठे मध्ये नेऊ इकडे याचं काय काम आहे तिथं अरे मी मित्र आहे ना हा ये जा त्याच्या पुढे जा ए, मी येणार आहे आता मी काय पाहिल्यासारखं तुझ्यासारखं सांड्याने राहिलो माझं लग्न जमलं आता आम्ही वानेर नवरा बायको चाललो पिक्चरला मग मी आल्यावर माझं पण जमलं अरे तुला काय काम आहे आमच्या दोघांच्या मध्ये काय मध्ये बसव मध्ये बसव दोन्ही इकडून एक खुर्ची तिकडून याला एक मध्ये मुद्दा मग करतो का भाऊ तू मी गोष्ट सांगाल तुला तुझ्या जोडीदार आहे मस्त नितीन चांगलं दिसून नाही, एखादी पोरगी पटली तर पटली कशाला तोडायचं बापरे, की असं काय हे करतो? सगळ्या गावात हाच प्रॉब्लेम आहे का इथं तुमच्या नाही तसं नाही हे काय म्हणतोय इकडे गेलं का मला पोरगी पटल नाही नाही यो राखडलेला आहे असंच आहे. अच्छा याचा काय मग विषय नाही नको बाबा सोबत काहीतरी problem. हा. त्याचं म्हणणं पाय गुण तुझे हा. जमलीच भेटलीच कोण तर. नको 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 आम्ही दोघं जातो आणि ओ. चल. चला. हा आई, आई,
सरपंच आले म्हणून चांगलं झालं. नाही बरं झालं ना, एका पायावर तयार झाली राव ती पोर. अहो हा? आता तिला तर इथं आले होते कळलं ती डायरेक्ट मूवीला गेली. पण मला काय म्हणायचं, तुमच्या गावातले सरपंच पण चांगले आहेत आणि लक्ष देते. आमच्या गावातल्या सरपंचाचा नादच नाही करायचा. आहे की नाही? सरपंच म्हणजे एक नंबर माणूस. पुढे बघायला भेटत नाही बरं का. हा, हा. अहो सगळ्या म्हणजे नाही का गावाची जिम्मेदारी स्वतःच्या अंगावर हा, घेतात. बघा म्हणजे ना. कुणाचं लग्न कार्य काही होय. पण होते सगळं लक्ष देते. मी भाई एक सांगू का, लग्नाला आहे ना स्वतः खर्च करतात काही काही. हा ना, हा, त्यांचं लय म्हणजे सरपंच असा कोणी नाही गाव. खरंच हा, होतं. हा. मी आता आणि तेच पोरगी आहे पाहिलं. का? काय रे पोरगी आहे का तुमच्याकडे? अरे तुम्हाला काय पोरींची येडं लागलेत बाबा. ती कशी तरी मैत्रीण पकडून आणली होती. अरे इथं सगळे पावसाळे हिवाळे तसेच चालले. आम्ही फार केस जायला लागले तरी पोरगी भेटाना. मी भाई एक काम करा ना राव, बरं. याला एक पोरगी बघा हो. काय झालंय ते सगळे इमानतळ व्हायचे आत आहे ना, झालं तर झालं अहो, बिचारे. ते विमानतळावर कोण बस. तसं नाही झालं. याचे आहे ना एक चाक इमानाचं आहे ना, इथून उतारले गेलं ती एवढीच गेली. लय अवघड आहे याचं. पोरगी म्हणून मी घसरून जाईन मग. लय धारफड नाही धारफड. का, त्यासारखीच एखादी बघ. बरं बघते. बघते. पोरगीला चांगला सांभाळेन मी, घसरून नाही द्यायची. बरं चला, ही याच्यान पिक्चर बघून बघा घरातलं जरा. चला चहा हा. पाणी करा. बरं तुम्ही येता का? चल चहा पी. हा चहा. हा.